फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया किंवा कृती चालू असेल असे सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. शी विल बी ड्रॉइंग अ पिक्चर. ती चित्र काढत असेल. दे विल बी स्विमिंग इन द रिव्हर. ते नदीमध्ये पोहत असतील. अशा वाक्यांमधून ही क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल असे आपल्याला समजते. वी शॅल बी वॉचिंग फुटबॉल मॅच. आम्ही फुटबॉलचा सामना पाहत असू. भविष्यकाळात आम्ही काय करत असू आणि भविष्यात त्यावेळेस ती कृती चालू असेल हे सांगण्यासाठी या काळाचा वापर होतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर शाल बी किंवा विल बी, त्यानंतर वर्बला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य पुढील प्रमाणे बनतात. आय शॅल बी गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात असेल. वी शॅल बी गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात असू. सब्जेक्ट किंवा कर्ता आय किंवा वी असेल तर त्यासोबत शॅल बी हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. त्यानंतर पुढील वाक्य पहा. यू विल बी गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात असशील. यू विल बी गोइंग टू स्कूल. तुम्ही शाळेत जात असाल. दे विल बी गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात असतील. बॉईज विल बी गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात असतील. यामध्ये यू, दे किंवा अनेकवचनी कर्ता असेल त्यासोबत विल बी हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. ही विल बी गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात असेल. शी विल बी गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात असेल. इट विल बी गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात असेल. बॉय विल बी गोइंग टू स्कूल. मुलगा शाळेत जात असेल. राम विल बी गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात असेल. यामध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी कर्ता असेल त्यांच्यासोबत सुद्धा विल बी हेच सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. आम्ही वाढदिवस साजरा करत असू या वाक्याची इंग्रजी रचना करताना सब्जेक्ट आम्हीसाठी वी हे सर्वनाम घ्यावे लागेल. वी नंतर शाल बी हे सहाय्यकारी क्रियापद येते. साजरा करणे यासाठी सेलिब्रेट हे वर्ब घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय जोडावा लागेल व ऑब्जेक्ट वाढदिवस म्हणजे बर्थडे हे सर्वात शेवटी येईल. अशा प्रकारे वी शाल बी सेलिब्रेटिंग बर्थडे असे वाक्य तयार होईल. माझी आई स्वयंपाक करत असेल आणि आज रात्री माझी आई स्वयंपाक करत असेल याचे इंग्रजी भाषांतर कसे होईल याचा विचार करूया. ही वाक्ये पुढील प्रमाणे बनतील. माय मदर विल बी कुकिंग आणि माय मदर विल बी कुकिंग टू नाईट. पुढील वाक्यांमध्ये वी नंतर शाल बी तर सी नंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आले आहे. जेव्हा कर्ता आय किंवा वी असेल तेव्हा शाल बी हे सहाय्यकारी क्रियापद येते. तर यू, दे, ही, शी, इट नंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद येते. बर्ड विल बी फ्लाइंग इन द स्काय. बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय. यामध्ये बर्ड या एकवचन नंतर व बर्ड्स या अनेक वचन नंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे. एक वचन किंवा अनेक वचन दोघांसाठीही विल बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. ती कार चालवत असेल या वाक्याचे इंग्रजी भाषांतर शी विल बी ड्रायव्हिंग अ कार अशा प्रकारे करता येईल. मुले शाळेत येत असतील या वाक्याचे भाषांतर करताना मुले यासाठी बॉईज हा सब्जेक्ट किंवा कर्ता घ्यावा लागेल. त्यानंतर शाल बी किंवा विल बी पैकी विल बी हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर वर्ब येण्यासाठी कम घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय जोडावा लागेल आणि ऑब्जेक्ट शाळेत साठी टू स्कूल असे घ्यावे लागेल. अशा प्रकारे बॉईज विल बी कमिंग टू स्कूल असे वाक्य तयार होईल. त्याचप्रमाणे मुले उद्या शाळेत येत असतील यासाठी बॉईज विल बी कमिंग टू स्कूल टुमॉरो असे वाक्य आपल्याला बनवता येईल.